म्हणून काही पाहिजे तर मलाच सांगता येत नाही असं मला शंभर वाटतं. आणि आपल्या काही चुका झाल्यात ह्याची जाणीव झाली. पालक म्हणून चुका झाल्या, मुलगा म्हणून चुका झाल्या, पती म्हणून सुद्धा चुका झालेल्या आहेत, त्या सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आल्या. आणि आज चंद्रकांत सरांनी जे सांगितलं त्याबद्दल त्यांचे खरोखर धन्यवाद. आज खरोखर असं वाटलं की आपल्या सगळ्याच पालकांची अशी स्थिती होते की तुझे आहे तुझ्यापाशी तरी जागा तू तलाशी. आपल्या मुलात कॅपेबिलिटी आहे आपल्याला माहीत असतं, आपण ती जागवू शकत नाही आणि आपण मग हजारो ट्युशन, कितीतरी मग बाकीचे संस्कार वर्ग आणि न जाण काही करायचं आपण बाकी ठेवत नाही. कुणी म्हटलं या गोळ्या खायला झाला तर त्या पण आपण खायला घालू. पण खरं सांगायचं तर मुलांची क्षमता जागवण्याची ताकद जी आहे ती आई वडील म्हणून त्यांचे खरेखुरे हितचिंतक म्हणून आपल्यात आहे. ही जी जाणीव सरांनी करून दिली त्याचं मोल अनमोल. सरांनी म्हटल्याप्रमाणे जननी जन्मभूमीच्या स्वर्गामध्ये तरी येते. हे मातेचं आणि आई वडिलांचं उपकार आपण कधीही घेऊ शकत नाहीये. आणि असे विचार या ठिकाणी केलेले आणि तिसऱ्या ठिकाणी सांगू शकतो आम्ही आमच्या मुलांना घडवण्यामध्ये निश्चितच खूप प्रति पडलेला आहे. तर फार सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. मागे सरांचं आठवलं की आदर हा मागून मिळत नाही की शिक्षकांनी अशी मुलं घडवावी की त्यांनी आपल्या आईवडिलांबद्दल आदर करता पाहिजे, शिक्षकांच्या बद्दलचा आदर शिक्षकांमध्ये निर्माण झाला पाहिजे. एका शब्दात सांगेल, आपल्याला डोळे बंद करायला सांगून आपले डोळे उघडले. पाग्याने आता ज्या काही अनंत गोष्टी सांगितल्या या सगळ्याचा परिपाक मी मुलाचा आत्मविश्वास जागा करणं आणि तो आत्मविश्वास जागा करण्याचं काम हे आईबापांचं आहे. मुलांच्या चुका दाखवायला आईबाप पुढे असतातच असतं. आज आपल्या चुका फार असतात हे पाग्यांनी इथे दाखवून दिला. मला आत्मपरीक्षण हे दोघांनी करायचं असतं आणि त्यातनं उद्याचं सुंदर भारताचं जे स्वप्न आहे मी एकट्याने करून काय होणार आहे असं जर प्रत्येकाने विचार केला तर काहीच होणार नाही. पण मला जे करणं शक्य आहे ते मी जर केलं आणि असा जर माझा प्रत्येकाने विचार केला तर उद्याचं पूर्ण चित्र वेगळं असेल. ज्या चित्राची पाग्यांना अपेक्षा आहे त्याच्यात आता त्यांची ही धडपड, खरं म्हणजे धडपड सुद्धा शब्द तोडला आहे, तडफड आहे. पाग्यांनी आज तुमच्या आमच्या मनामध्ये जर काय काम केलं असेल ते हे बी तुमच्या मनामध्ये आपल्या पेरलेलं आहे. त्याचा वृक्ष भरभरून येईल याची मला खात्री आहे. पागे सरांना मी सांगतो की मोटिवेट करण्यासाठी व्यवस्थापनाकडून किंवा संघटनेकडून वेगळ्या पद्धतीनं प्रयोग होत असतात, परंतु आज तुम्ही वेगळ्या विषयाला हात घालून एक वेगळी ऊर्जा दिली आणि आमचं काम फार सोपं केलेलं आहे. जीवन म्हणजे काय आणि कसं जगायला पाहिजे हे तुम्ही सांगितलेलं. तुम्ही किती मानलेला अभ्यास कमी आहे.